आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. प्रश्न बघा, एका संख्येचे 13% हे 52 आहे, तर त्या संख्येचे दुप्पट किती? असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे बघा. ट्रिकनुसार या ठिकाणी काय दिलेलं आहे, एका संख्येची ती संख्या माहिती नाही म्हणून x घेतले, च्या जागी गुणाकार, च्या जागी गुणाकार घेतो. 13%, 13%ला आपण 13 छेदामध्ये 100 लिहितो. हे म्हटलं की बरोबर 52 आहे, 52 लिहून घेतले. आता याला सोडवायचं बघा. हे 100 जातील डायरेक्ट 52च्या गुणाकारामध्ये, म्हणजे 100 गुणिले 52 होतील आणि हे 13 येईल मित्रांनो यांच्या भागाकारामध्ये, म्हणजे आपल्याला x किंमत मिळून जाईल. आता भागाकार करायचा बघा. 13ने 52ला भाग जातो. 13 एक 13, 13 चोक 52. 4 गुणिले 100 केलं तर किती येईल? 400 येतील. x बरोबर मिळाले 400. आता पुढे बघा, त्या संख्येचे दुप्पट म्हटलेलं आहे, म्हणजे या 400ची आपल्याला करायची आहे दुप्पट. किती येईल? 400ची दुप्पट 800. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.